संघटनेच्या पत्रकार परिषदेला आल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि मूळ जो विषय आहे आपला त्या विषयाकडे वळतो. येत्या 29 ऑगस्टला आझाद मैदानावर जे जरांगे पाटीलच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ओबीसी मध्ये टिकणारं आरक्षण द्या हे आंदोलन चालू होणार आहे. त्या आंदोलनाला मराठा मावळा संघटनेचा संपूर्ण पाठिंबा असून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने त्या कार्यक्रमामध्ये सामील होणार आहेत. काही मावळे कारमध्ये, रेल्वेमध्ये, बसमध्ये, खाजगी वाहनातून वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत. मी स्वतः संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश आणि काही विदर्भामध्ये आढावा घेतला आणि आपल्या मराठा मावळा संघटनेचे जिल्ह्याचे, शहराचे, तालुक्याचे, ग्रामीण भागातले सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आणि आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही या निर्धारानं खूप दिवस लागतील असा निर्धार करून सगळे मावळे मुंबईला जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मावळे मुंबई सोडणार नाही असा आदेश मराठा मावळा संघटनेतर्फे सगळ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र संघटनेतर्फे देण्यात आलेला आहे. स्वतः मी व आमची सगळी प्रदेशची टीम हे वाशी येथे आम्ही मिळणार आहोत. जरांगे पाटलाला वाशी येथे समृद्धी महामार्गातर्फे मार्गाने जाऊन वाशी येथे त्यांच्यासोबत आम्ही तिथून पुढं मार्गक्रमण करणार आहोत. आपल्या जिल्ह्यातील सगळ्या गाड्या एकत्रित येऊन ऑफिसच्या समोरून एक रॅली टाईप आम्ही या ऑफिसच्या समोरून क्रांती चौकातून मुंबईला जाणार आहोत. कोणत्या दिवशी? 27ला 28ला 28ला संध्याकाळी. मग आता 27 किंवा 28 थोडं 28ला सकाळी निघू. 28ला सकाळी निघू आम्ही. 28ला सकाळी जायचं आमचा मानस आहे. क्रांती चौक म्हणजे ऑफिस सोडून क्रांती चौक शिवाजी महाराजांना अभिवादन करून पुढं मुंबईच्या दिशेला आम्ही रवाना होणार आहोत. आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा केलेली आहे की जाताना 8 दिवसाचं अन्न लागेल. कुणावर बी अवलंबून राहायचं नाही. मुंबईमध्ये कोण देऊ न देऊ त्याची वाट पाहत बसायचं नाही. तर स्वतः 8 दिवसाचं जे काही जेवण लागणार आहे ते स्वतः घेऊन आईला, भाऊ, बहिणीला सांगून दशम्या बांधून मुंबईला निघायचे असा आदेश सगळ्यांना दिलेला. महाराष्ट्रातील सगळं वातावरण पाहता ह्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण देणं बंधनकारक आहे. अन्यथा मुंबईमध्ये काही होऊ शकते. मला सरकारला आवाहन करायचं आहे या माध्यमातून, मराठी मुंबईला पोहोचण्या अगोदर
सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला कायमचं टिकणारं ओबीसी मधून आरक्षण द्यावं. अन्यथा 29 तारखेनंतर एक नवीन इतिहास मुंबईमध्ये घडेल. सरकार प्रचंड अडचणीत येईल. सरकार जाऊ सुद्धा शकते. त्यामुळं सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि 29 आत हा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असं आव्हान मराठा मावळा संघटनेतर्फे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सक्षम टीमला करण्यात येत आहे. मराठा मावळा संघटनेचे किती पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार? निश्चित आकडा सांगणार नाही, पण हजारो कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत. यामध्ये महिला यामध्ये महिला असतील, काही वेगळे उद्योगधंदे करणारे पण लोक आहेत. त्यांनी मला बोलून सांगितलं आम्ही येणार आहे. त्यामुळे सगळ्या वयोगटातील मावळे महिला सहित मुंबईमध्ये सामील होणार आहेत. स्वतःची शिदोरी स्वतः नेणार. स्वतःची शिदोरी जी खायला लागणार आहे ती स्वतः घेऊन निघणार आहे. आणि एवढं मी त्यांना सांगण्यात आलेलं आहे, आपण शांतता पाळायची. शांततेच्या मार्गानं आपली मागणी तिथं मांडायची आहे. जरांगे पाटील जे म्हणते ते आपल्याला करायचं आहे. कुणी पोलिसांनी उचकावण्याचा प्रयत्न केला तरी शांतता बाळगायची. जर एखादा पोलीस दादागिरी करत असेल तर तात्काळ फोन करायचा आदेश आम्ही त्यांना दिलेला आहे. मग त्या पोलिसाचा बंदोबस्त करण्याचं संघटनेनं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यामध्ये इथले आपल्या शहरातले जे काही पोलीस कर्मचारी आहेत ते कालपासून मागं लागलेले आहेत की तुमचे किती पदाधिकारी जाणार आहेत, त्यांची नावं द्या, कोण कोण जाणार आहे, नोटीस घेऊन जावा. अशा पद्धतीनं पोलिसाचा ससेमिरा इथं देखील चालू आहे. लोकशाहीमध्ये जर पोलीस अशा पद्धतीनं दडपशाही करत असेल तर त्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आणि पोलिसाच्या अशा कुठल्याही छळाला भीक न घालता प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये एक मराठाचा महासागर आम्ही त्या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय उसळल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपण आता उल्लेख केला पोलीस नोटीस घेऊन जा म्हणतात. पोलिसांना हा अधिकार आहे का? लोकशाही मार्गाने जात आहे, लोकशाही आंदोलन आहे लोकशाही मार्गाचं, असं करता येतं का? नाही येत करतात. बघा पोलीसही बॉम्बे ॲक्ट तुमच्या नावाखाली ते कुणाला देऊ शकतात असं मी थोडं वाचलेलं आहे. पण अजून काही घडलंच नाही ना. अंदाज व्यक्त करून तुम्ही जर असं करत असाल तर ते चुकीचं आहे. जी काही आपल्या घटनेमध्ये जी कलम आहे हे एखादी घटना घडल्यानंतर लावायसाठी कलम आहे. अगोदर तुम्हाला प्रोडिक्शन नाही करू शकत, भविष्य नाही करू. तुम्ही हवामान खाता नाही मुंबईत गेलो असं नाही असं होणार, पुन्हा आत्ताच तुमच्या मागे आम्ही असं लावतो. हे जे पोलिसाचं घटनेविरोधी काम आहे, देशविरोधी काम आहे आणि या सरकारचं त्याच्या विरोधात मराठा मावळा संघटना आहे आणि त्याचा निषेध करते आम्ही या सरकारचा. पण एक प्रकारचा पोलीस दबाव आणताय, एक प्रकारचा पोलीस दबाव आणते. आणि काही ठिकाणी काही पोलिसांचे मला फोन आले की तुमच्या गाड्याचे नंबर आम्हाला पाहिजे लागतील, कारण तुम्ही ज्यावेळेस शहराच्या बाहेर निघाल त्यावेळी आम्ही गाड्या चेक करू सगळ्या. मग एवढं सगळं त्यांचं नियोजन चालू आहे. पण माझं काय म्हणणं आहे की पोलिसाला आव्हान आहे माझं, तुम्हाला किती केसेस करायचे करा. ऑलरेडी आमच्या अंगावर एवढ्या केस आहेत, काही फरक पडणार नाही. आमच्यावर 100 केसेस होत्या तरी काही फरक पडला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी वचन देतो और लढेंगे हा निर्धार करून आम्ही चाललो. एका अर्थाने सरकार पोलिसाच्या माध्यमातून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. नुसतं पोलिसच नाही, हे सरकार पोलिसाला तर हाताशी धरलेलंच आहे, न्यायव्यवस्थेला धरलेलं आहे, वेगवेगळ्या लोकांना हाताशी धरलेलं आहे. बाय हुक ऑर क्रूक म्हणजे गरिबी कावयाच्या पुढं जाऊन कशा पद्धतीने हे हाणून पाडायचं त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू. त्यामुळं समाजातल्या वेगवेगळ्या हालचालीवर सरकारनं बारीक लक्ष ठेवलेलं आहे असं आम्हाला अनेक ठिकाणी जाणवतं. मागच्या वेळेस वाशीहूनच वापस करण्यात आलं होतं. यावेळेस आपण सगळ्या संघटनेचा सगळ्या मराठी बांधवांचा वाशीला संगम होतोय. त्या संगमाचं एका समुद्रात रूपांतर होणार आहे. यावेळेस काय परिस्थिती राहणार? आम्ही वाशीहून शांततेच्या मार्गानं मुंबईला पोहोचणार आहोत आझाद मैदानात. आणि आझाद मैदानात पोहोचल्याशिवाय आम्ही कुणाचं ऐकणार नाही असं आम्ही जरांगे पाटलाबरोबर बी आमच्या सर्व प्रमुख संघटना जरांगे पाटील चर्चा झाली होती. आणि आरक्षण घेतल्याशिवाय त्यावेळेस वापस यायचं नाही हा निर्धार आम्ही पक्का केलेला आहे.
मिळेल त्या रस्त्याने मुंबईत शिरा असा आदेश दिलेला आहे, आपण असं करणार आहे का? कुठला? मुंबईत जात्या वेळेस समजा एक रस्ता जिथं रस्ता मिळेल तिथून मुंबईत शिरा. हा, मुंबईमध्ये किती रस्ते आहेत? लिमिटेड मला वाटतं 3 रस्ते जाईल जाण्यासाठी. आय थिंक